सातारा जिल्ह्यातल्या खटाव, माण, फलटण, कोरेगाव कायम दुष्काळाच्या झळा सोसणारे तालुके आहेत। जिल्ह्यात धरणं असूनही त्यातलं पाणी अनेक तालुक्यांना मिळू शकत नाही। मात्र यावर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपाय काढलाय। जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। सरकार आणि ग्रामस्थांच्या पुढाकारानं सातारा जिल्ह्यातली 225 गावं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणीदार झाली आहेत। मार्च महिन्यातही चांगला पाणी साठा शिल्लक आहे। पावसामुळे जो पाणी साठा झालेला आहे त्याचा फायदा जवळजवळ 75,000 हेक्टर म्हणजे साधारणतः 1,80,000 एकर एवढे नवीन संरक्षित पाण्याचे क्षेत्र या अभियानाच्या माध्यमातून क्रिएट झालेलं आहे। पाणीदार सातारा जिल्ह्याच्या जलयुक्त शिवाराची यशोगाथा म्हणून कॉपी टेबल बुक जिल्हा माहिती कार्यालयानं तयार केली आहे। QR कोडच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान वापरून जगभरात पाणीदार जिल्ह्याची माहिती पोहोचवली आहे। प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या एकत्रीकरणाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे। जे वैशिष्ट्यपूर्ण झालेली कामं आहेत त्याची माहिती आणि छायाचित्र याच्याबरोबरच त्याला जर आपण QR कोडच्या माध्यमातून अँड्रॉइड मोबाईलवर क्लिप पाहता आली तर तो एक वेगळा अनुभव आणि एक वेगळा आनंद गावकऱ्यांच्यासाठी आणि पाहणाऱ्यांच्यासाठी असेल। म्हणून ही संकल्पना जलयुक्त शिवार अभियान सातारा या जी काही पुस्तक बनवण्यात आलं या पुस्तकामध्ये सर्वप्रथम आपण ते वापरलेलं आहे। तापमानातील बदलामुळे जमिनीतील घटत चाललेली पाणी पातळी ही चिंतेची बाब आहे। मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जमिनीत पाणी मुरवून पाणी पातळीत वाढ करण्याची किमया साध्य झाली आहे। सरकारी अधिकारी आणि नागरिक एकत्र आले तर काय बदल घडू शकतो हेच सातारा जिल्ह्यानं दाखवून दिलंय। इतर जिल्ह्यांनी देखील याचा आदर्श घेतल्यास महाराष्ट्र पाणीदार राज्य होण्यास वेळ लागणार नाही। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।